व्हेनेझुएला 2 भूकंपांनी हादरले. 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं ही भीती व्यक्त केली आहे. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं व्हेनेझुएला हादरून गेलंय. राजधानी कराकस विमानतळाचं मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचंही समोर येत आहे. तर भूकंपानंतर आता व्हेनेझुएलामध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला आहे. भूकंपामुळे तब्बल 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेनं व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा अजूनही अधिकृतरित्या समोर आला नसला तरी या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अगदी नागरी वस्तीतच असल्याचं समजतंय. व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ 2 शक्तिशाली भूकंप झालेले आहेत आणि त्यामुळे तब्बल 10,000 नागरिक मेले असतील, मृत्यू झाला असेल अशी भीती व्यक्त होते. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचे हे 2 भूकंप होते. आपल्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत. भारती, खूप मोठी भीती व्यक्त होतीये. तब्बल 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये. काय परिस्थिती आहे व्हेनेझुएलामध्ये? खरं तर माधवी, खूपच मोठी नैसर्गिक आपदा म्हणावी लागेल, कारण जे 2 भूकंपाचे धक्के व्हेनेझुएलाला बसले, दोन्ही 7.2 आणि 7.5 इतक्या तीव्रतेचे होते. खूप मोठा भूकंप होता आणि खरं तर राजधानी आहे व्हेनेझुएलाची कॅराकास नावाची, त्याच्यापासून जवळपास 168 किलोमीटर दूरच भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. त्यामुळे आपण समजू शकतो की राजधानीत केवढा मोठा हा आकार माजला असेल. अनेक इमारती पडल्याची माहिती आहे. नंतर अनेक जी ठिकाणं आहेत तिथे मोठी हानी झाली आणि एवढंच नाही तर सगळे जे करेबियन आयलंड आहेत, करेबियन बेट आहेत, सगळीकडे आता सुनामीचा अलर्ट दिलाय. काही काळापूर्वीच घडलेली ही घटना आहे, त्यामुळे अजूनही अनुमान लावता येत नाहीये की किती मोठं नुकसान झालंय, काय काय घडलंय. आता मदत कार्याला व्हेनेझुएलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मात्र रॉयटर्सनी जी भीती आणि त्याचबरोबर USGSनी जी भीती व्यक्त केली आहे त्यानुसार मृतांचा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे. आपण सांगतो की 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र हा आकडा वाढूही शकतो अशा पद्धतीची भीती व्यक्त केली आहे. तिथे तर आता आपत्कालीन परिस्थिती घोषित करून मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र अगदीच आपल्याला प्राथमिकच माहिती आहे. जशी जशी माहिती आपल्याजवळ येईल तशी तशी आपण ती अपडेट करत जाऊ. नक्कीच गेल्या काही वर्षात झालेला हा खूप मोठा भूकंप असेल, जर इतकी मोठी जीवितहानी झाली असेल. भारती, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वळूयात पुढच्या बातमीकडे. जपानमध्येही भूकंपाचे मोठे धक्के बसले. 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप जपानमध्ये झालाय. जपानमधील इवातेह जवळ या भूकंपाचं केंद्र होतं. तर जपानमधल्या इवाते जवळ हा भूकंप झाल्याचं समजतंय. भूकंपाची तीव्रता होती 6.9 रिश्टर स्केल इतकी. जपानमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवले.